नमस्कार मित्रांनो, मी गौरव. तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि खालील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण या युनिव्हर्समध्ये एकटेच आहोत का? की आपल्याशिवाय एखादी दुसरी प्रगत सिव्हिलायझेशन आहे? अनेक दशकाच्या गोष्टीला आपण फक्त हॉलिवूड सिनेमाची कल्पना समजत होतो. ती आता जिवंत सत्य बनून समोर येते. जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेने त्यांच्या अत्यंत गोपनीय फाईल्स, ज्याला युएफओ फाईल्स म्हटले जाते, त्या उघड केल्या आहे. अशा फाईल्स ज्या आजपर्यंत पेंटागॉनच्या सर्वात सुरक्षित लॉकरमध्ये बंद होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या फाईल्समध्ये नेमकं काय दडलंय, अमेरिकन सरकारने अशी काय कबुली दिली आणि खरंच एलियन्स आपल्या पृथ्वीवरती येऊन गेलेत का? गोष्ट सुरू होते 1947 सालापासून, जेव्हा अमेरिकेच्या रोजवेल नावाच्या ठिकाणी एक रहस्यमय वस्तू कोसळते. लोकांनी दावा केला की तो एलियनचा स्पेसशिप होता, पण अमेरिकन आर्मीने सांगितले की तो फक्त एक वेदर बलून होता. तेव्हापासून अमेरिकेवरती सातत्याने आरोप होत आले की ते एलियनचं सत्य जगापासून लपवत आहेत. एरिया 51 सारख्या गुप्त लष्करी तळांवर एलियन्सवर प्रयोग केले जातात, अशा चर्चा नेहमी रंगायच्या. पण प्रत्येक वेळी अमेरिकन सरकारने या गोष्टी फेटाळून लावल्या. मग अचानक असं काय घडलं की अमेरिकेला या फाईल्स उघडाव्या लागल्या? तर चला बघूया. सगळ्यात मोठा भूकंप तेव्हा झाला जेव्हा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हणजेच पेंटागॉनने स्वतः त्यांच्या नौदलाच्या वैमानिकांनी शूट केलेले 3 व्हिडिओ अधिकृतपणे जारी केले. या व्हिडिओमध्ये समुद्राच्या वर अत्यंत वेगाने उडणाऱ्या काही रहस्यमय वस्तू दिसत होत्या. अमेरिकन पायलट स्वतः व्हिडिओमध्ये आश्चर्य व्यक्त करताना ऐकायला येत होते. हे ऑब्जेक्ट विज्ञानाचे सर्व नियम मोडून कोणत्याही आवाजाशिवाय वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आणि सेकंदात हजारो फूट वर खाली करत होते. अमेरिकेने यांना नाव दिलं UAP, अनआयडेंटिफाईड एरियल फेनॉमेना. तर मित्रांनो, गोष्ट इथंच संपत नाही. अमेरिकन संसदेमध्ये यावर बरीच चर्चा झाली आणि काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये उघडपणे सुनावणी सुद्धा झाली. इथे अमेरिकेचे माजी इंटेलिजन्स ऑफिसर डेव्हिड ग्रश यांनी शपथेवरती अत्यंत धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितलं की अमेरिकन सरकारकडे गेल्या अनेक दशकांपासून मानवनिर्मित असलेली म्हणजेच परग्रहावरून आलेली स्पेसशिप सुरक्षित आहेत. इतकंच नाही, तर त्या क्रॅश झालेल्या स्पेसशिपमधून एलियनचे मृतदेह किंवा त्यांचे बायोलॉजिकल अवशेष सुद्धा मिळाले आहेत. या साक्षीने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. तर प्रश्न पडतो की अमेरिकेने या फाईल्स आताच उघड का केल्या? यामागे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि अमेरिकन सेनेटचा वाढता दबाव. सरकारला हे मान्य करावं लागलं की या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे हे ऑब्जेक्ट्स अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित लष्करी क्षेत्रांमध्ये वारंवार दिसून येत होते. जर ही चीन किंवा रशियाची टेक्नॉलॉजी नसेल, तर मग ही नक्की कोणाची आहे? हे शोधण्यासाठी आणि लोकांचा संशय दूर करण्यासाठी या फाईल जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या. अमेरिकेच्या या खुलाशानंतर जगभरातील स्पेस एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत. आपल्या भारतातील इस्रोने नेहमीच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला आहे. भारतातही लडाखच्या हिमालयातील काही भागांमध्ये स्थानिक लोकांनी अनेकदा रहस्यमय उडणाऱ्या वस्तू पाहिल्याचा दावा केला. पण जोपर्यंत ठोस वैज्ञानिक पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत भारत अधिकृतपणे यावर काही बोलणे टाळतो. मात्र अमेरिकेच्या या नव्या फाईल्समुळे आता भारतीय संशोधकही या विषयाकडे गांभीर्याने पाहत आहेत. तर मित्रांनो, अमेरिकेने खुल्या केलेल्या या फाईल्स हे सिद्ध करतात की ब्रह्मांडामध्ये आपण जे काही पाहतोय त्या पलीकडेही खूप काही आहे. अमेरिकेने हे मान्य केले की आकाशात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचं स्पष्टीकरण आधुनिक विज्ञानाकडेही नाही. तुम्हाला काय वाटतं? एलियन्स खरंच आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत का? ही अमेरिकेचा एखादा गुप्त लष्करी प्रयोग आहे? तुमची मतं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि अशाच रहस्यमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.